जरांगे पाटलाचं अल्टिमेटम या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। जरांगे पाटलांनी नवनिर्वाचित सरकारला 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाला 50%च्या आतील आरक्षण द्यावं अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे, विनंती केलेली आहे। जर आपण 5 जानेवारीपर्यंत आरक्षण दिलं तर आपलं स्वागत आहे, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू अशा प्रकारचा शब्दप्रयोग त्यांनी केला आहे। एवढंच नाही तर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नाव घेऊन सुद्धा फडणवीस साहेबांना मराठा समाज डोक्यावर घेईल अशा प्रकारचं भाष्य त्यांनी केलेलं आहे। आता ही सरकारची सुद्धा जबाबदारी ठरते, कारण मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध झालेलं आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्येही तो आरक्षणात होता, स्वातंत्र्यानंतरही काही ठिकाणी तो आरक्षणात होता, आताही तो अनेक राज्यामध्ये आरक्षणात आहे। महाराष्ट्रातसुद्धा काही भागामध्ये तो आरक्षणामध्ये आहे। ऑलरेडी 50% मराठा समाज हा आरक्षणामध्ये आहे, 50 ते 60% मराठा समाज। मग उर्वरित मराठा समाजाला न्याय देणं हे फडणवीस साहेबांचं आणि या राज्य सरकारचं आद्य कर्तव्य ठरतं। आणि जर सरकारनं आरक्षण दिलं नाही 5 जानेवारीपर्यंत तर समाजासोबत बैठक घेण्यात येईल आणि या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा त्या ठिकाणी ठरवण्यात येईल। मग ते आंदोलन कशा प्रकारचं असेल आणि ते आंदोलन कुठं असेल हे सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात येईल। त्यांनी सामूहिक आमरण उपोषण अशा प्रकारचा पुढचा पर्याय जरांगे पाटलांनी समाजासमोर ठेवलेला आहे। समाजासोबत एक चर्चा त्या ठिकाणी होणार आहे आणि या चर्चेमध्ये आंदोलन कुठं असावं, स्वरूप कसं असावं, काय असावं हे या ठिकाणी चर्चेला जाणार आहे आणि समाजासोबत चर्चेतून एक सर्वमान्य असा तोडगा निघून त्या ठिकाणी निर्णायक स्वरूपाचं आंदोलन केलं जाणार आहे। कारण गेल्या 16 महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा लोकसभेची आणि विधानसभेची आचारसंहिता सोडली तर तीव्र स्वरूपामध्ये लढला जात आहे। गेल्या 42-43 वर्षापासून मराठा समाज सातत्यानं आरक्षण मागत आहे। ते सरकार म्हणजे काँग्रेसचं असो किंवा काँग्रेसेतर असो, UP असो किंवा NDA असो केंद्रातलं किंवा राज्यातलं आघाडी असो किंवा युती असो, या प्रत्येक सरकारसोबत या ठिकाणी संघर्ष मराठा समाजानं केलेला आहे आणि या संघर्षाची तीव्रता वाढलेली आहे। कारण हा गरजवंतांना अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे। अनेकांनी असं म्हटलेलं आहे की जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचं नुकसान झालेलं आहे। काय नुकसान झालं ते त्यांनाच माहीत। त्यांचं म्हणणं आहे की जरांगे पाटलाच्या मागणीमुळं मराठा विरुद्ध OBC असा उभा संघर्ष निर्माण झालेला आहे। तर असा अजिबात संघर्ष निर्माण झालेला नाही, तो त्यांचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे आणि ते कोणाचं तरी राजकीय चाटतात हे मात्र सत्य आहे। नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एका मुलाखतीमध्ये परवा स्पष्ट केलं की सामान्य लोकांच्या मनामध्ये जात नाही। पहा, जात हा जो शब्द आहे तो सामान्य लोकांच्या मनामध्ये नाही तर तो राजकीय लोकांच्या मनामध्ये आहे, असं फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आहे। मग यावरून लक्षात घ्या की आता आपण सगळे सामान्य लोक आहोत। कोणाच्या मनात जात आहे? ना OBCंच्या मनात आहे ना मराठ्यांच्या मनात आहे। आजही सगळे गावगाड्यामध्ये एकत्र नांदत आहे, एकमेकाशिवाय एकमेकांचं पान हलत नाही। त्यामुळं असं म्हणणं हे खेदजनक आहे। असा कुठलाही संघर्ष निर्माण झालेला आहे। आता म्हणजे अनेक जण आरक्षण घेतात, मग त्यांनी आरक्षण घेतलं तेव्हा मराठा समाजाने विरोध केला का? नाही। आणि आरक्षण मागणं हा संवैधानिक हक्क आहे आणि त्यासाठीच 1992च्या इंदिरा साहनी प्रकरणानुसार राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली आहे। केंद्रीय पातळीवर केंद्र मागासवर्ग, राज्य मागासवर्ग आयोगाचं काम काय आहे? एखाद्या जातीची मागणी आली, त्याची पडताळणी करायची, त्याची शहानिशा करायची, आयोगाकडे ते प्रकरण द्यायचं, आयोगाला टर्म ऑफ रेफरन्सेस द्यायचे आणि त्या माध्यमातून त्या जातीचं मागासलेपण तपासायचं। खरोखरच ती जात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असेल तर तिला OBC प्रवर्गात टाकायचं की अशा प्रकारची शिफारस ही राज्य सरकारकडे करायची। हे राज्य मागासवर्ग आयोगाचं काम आहे। मग आता जरांगे पाटील तर तीच मागणी करत आहेत। बरं, ती मागणी न्यायालयाला मान्य आहे, न्यायालयाचे अनेक निकाल आहेत,
मग तरीसुद्धा जरांगे पाटलांना का बरं तोंड सुख घेतात? आणि म्हणून हा प्रयत्न आहे. काल कोपर्डीला देवेंद्र फडणवीस साहेबांनी भेट दिली. ज्या दुर्दैवी कोपर्डीच्या बहिणीचा या ठिकाणी मृत्यू झाला अत्याचार होऊन, तर तिच्या बहिणीचं काल लग्न होतं आणि या लग्नाला स्वतः मुख्यमंत्री उभा राहिले, तिथं आले आणि त्याने शुभेच्छा दिल्या. मात्र या बहिणीला तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा ते अत्याचारी फासावर चढतील. कारण हे आणि पुन्हा कोणी तशा प्रकारची हिंमत त्या ठिकाणी करणार नाही. आज खेद वाटतो की 8 वर्ष झाले तरीही तो खटला हा उच्च न्यायालयात अजून प्रलंबित आहे. आणखी सर्वोच्च न्यायालयाचा मार्ग त्यांना खुला असेल किंवा अजून राष्ट्रपतीकडे दया याचिका असेल. म्हणजे एखाद्या घटनेला 20-25 वर्षानंतर न्याय मिळत असेल तर तो सुद्धा एक प्रकारचा अन्याय आहे. कारण काळ सोकावतं. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावतो. त्यामुळं ज्या दिवशी हे अत्याचारी फासावर चढतील ती खरी श्रद्धांजली या भगिनीला असेल. आणि म्हणून जरांगे पाटलांनी आता जो निर्वाणीचा इशारा दिलेला आहे, मायबाप सरकारला विनंती आहे की आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे. फडणवीस साहेबांनी असं म्हटलं की आम्ही यापूर्वी मराठा समाजाला न्याय दिलेला आहे आणि यापुढेही आम्ही न्याय देऊ, अशा प्रकारचा त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर जी पहिली प्रेस झाली त्यामध्ये हा शब्द दिलेला आहे. आणि मराठा समाजालाही विश्वास आहे की दिलेला शब्द हे सरकार पाळेल. कारण हे सरकार या सरकारकडून लोकांना अपेक्षा आहेत की हे सरकार अशा गोष्टी करेल आणि जर नाही केल्या तर मराठा समाजाला लोकशाहीनं दिलेले जे हत्यार आहेत, आंदोलन असेल, उपोषण असेल, निदर्शन असेल, जे काय असेल, तर त्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. त्याशिवाय पर्यायच नाही.